झी 24 तास एक पाऊल पुढे। दादा, तुम्हाला जे वाटतं कायम ते तुम्ही बोलता, कधी कोणाची पर्वा करत नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्हाला आणायचं होतं, काय सांगाल झी 24 तासच्या माध्यमातून? माझी आपल्याला विनंती आहे की मी जे काही भाषण केलं ते 26 तारखेला केलं ते पूर्णपणे आपण जर दाखवलं तर राज्यातल्या जनतेला वस्तुस्थिती काय ती कळेल। मी मध्ये एक बातमी अशी वाचली होती की सांगलीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी असं विधान केलं की राज्य सहकारी बँकेवर प्रशासक आल्यावर तिथं लायसन मिळालं, 60 वर्षात तिथं लायसन तिला मिळू शकलं नाही। वास्तविक राज्यातल्या जनतेला ही पण गोष्ट कळली पाहिजे, प्रशासक असताना लायसन जरी मिळालेला असेल तरी प्रशासक असताना राज्य शासनाने त्या बँकेला जवळपास पहिले 350 आणि नंतर 50 असे 325 कोटी रुपये दिले आणि 325 कोटी रुपये दिल्यानंतर त्या बॅलन्स शीट सुधारण्याच्या करता तिथं मदत झाली आणि त्याच्यामुळे ते लायसन मिळालं। माझं एवढंच मत आहे की प्रशासक असताना जसं राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने 325 कोटी रुपये दिले तसं तुम्ही कुणी जरी तिथं चेअरमन असतं आणि एवढी मोठी रक्कम मिळाली असती तर लायसन मिळवण्याच्या करता मदत झाली असती, लायसन मिळालं असतं। म्हणून मी म्हणालो की वस्तुस्थिती ही आहे, कारण त्यावेळेस गोयल आणि सुधीर श्रीवास्तव हे दोघं जण प्रशासक होते, त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आता तिथं अग्रवाल आणि सहानी हे दोघं जण प्रशासक आहे। परंतु लायसन मिळालं हे निव्वळ प्रशासक आल्यामुळे नाही तर त्या बँकेला 325 कोटी रुपये एकंदरीत मदत राज्य सरकारने केल्यामुळे लायसन मिळायला सोपं गेलं आणि म्हणून ते लायसन मिळालं। निश्चित पुन्हा एकदा दादा तुम्हाला जे वाटतं ते थेट सगळं तुम्ही सांगता आणि मला विनंती आहे की याच्यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री खोटं बोलतायत, अमकं करतायत असं मी कुठेही स्टेटमेंट केलं नाही। मी म्हणालो माझं आजही जी काही क्लिप आहे ती काढून बघा की मी काय नक्की बोललेलो आहे, ती पूर्ण जर तुम्ही दाखवली तर राज्यातल्या जनतेच्या मनातला गैरसमज दूर व्हायला मदत होईल। निश्चित दादा, तुमच्याकडून प्रतिक्रिया आल्यानंतर आम्ही तातडीनं तुमचं जसं म्हणणं होतं ते आम्ही थेट मांडलं, पण कुठेतरी कधीतरी तुमच्या अशा या थेट बोलण्यामुळे हा फायदा होतो बघा, लोकांच्या समोर तरी आलं निदान की तुम्हाला काय म्हणायचं होतं। ठीक आहे, थँक्यू। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्यावर होते, आपण जे थेट बोलले अजित पवार ते थेट सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांचा दावा चुकीचा आहे असं अजित पवारांचं म्हणणं होतं। आणि आता आपण बघितलं झी 24 तासशी बोलताना अत्यंत संयमित अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली, परंतु अजित पवारांना माहिती होतं आपल्या या स्पष्ट बोलण्यामुळे का होईना निदान आपल्याकडे लक्ष दिलं जातं, आपली ही सगळी बातमी होते आणि म्हणूनच अजित पवार बोलल्यानंतर तरी म्हणाले होते की याची ब्रेकिंग न्यूज होईल, झालं तसं आणि शेवटी अजित पवारांचा उद्देश सफल झालेला आहे। थेट नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं हे देखील लोकांच्या पर्यंत पोहोचलंय। नितीन पाटोळे आपल्याबरोबर होते। नितीन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तुमच्या। आणि मुख्यमंत्र्यांनी जी काय माहिती दिली होती ती चुकीची आहे, काय नेमकी खरी माहिती आहे ती अजित पवारांनी आणली जनतेच्या समोर आणि ब्रेकिंग न्यूज या सगळ्याची सुरू होईल असं दादा म्हणाले आणि त्यामुळं हे सगळं त्यांना आणता आलं लोकांच्या समोर। या बातमीवरती आपण आता ही सगळी सविस्तर चर्चा केली, या पद्धतीने आपण पुण्याहून ही सगळी माहिती जाणून घेतली, पण का राष्ट्रवादीसाठी ही बँक महत्वाची आहे ते देखील नितीन पाटोळेंनी आपल्याला सांगितलं आणि कशामुळे अजित पवारांना त्या कारवाईबद्दल अजूनही विसरता येत नाहीये ते देखील आपल्याला सविस्तर कळालं। झी 24 तास एक पाऊल पुढे।